तर सध्या आहे ना फक्त एकच व्हिडिओ पाहायला मिळतात, कांद्याचे भाव वाढले, कांद्याचे भाव गगनाला भिडले, कांद्याचे भाव कडाडले. तर कसं असते माहिती आहे का, प्रत्येक शेतकऱ्याचे खूप कष्ट असतात त्या मागे, आणि त्यातल्या त्यात कांद्याचे भाव कडाडले, शेतकरी समाधानी. तर एक 30 शेतकऱ्यांमध्ये 1-2 शेतकऱ्याकडे कांदे आहेत फक्त, आणि त्या शेतकऱ्यां तो कांदा टिकवण्यासाठी सुद्धा केलेले खूप प्रयत्न आहेत. आणि बाकीचे शेतकरी जे असतात ना, मार्च एंडिंगपर्यंत कांदा विकून टाकतात, किंवा मग पेरणीचं वगैरे असेल जूनच्या फर्स्ट वीकमध्ये कांदा विकतात. आणि मग काय होतं, मला इतकं सांगायचं आहे की शेतकऱ्याची एक बाजू पाहताय, दुसरी बाजू पाहत नाही. त्यांनी केलेले इतके कष्ट असतात, प्रामाणिक प्रयत्न आहेत इतके, त्यामागे खूप आहेत. आणि आपल्याला असं वाटतं, घेणाऱ्याला वाटतं किंवा बाकीच्यांना वाटतं की कांद्याचे भाव वाढले, कांद्याचे भाव वाढले. आणि त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला, म्हटलं चला व्हिडिओ करूया. तर मी एक सामान्य शेतकरी आहे, आणि आता जरी शेळीपालन करत असलो तरी मी कांदाच पिकवत होते. आज 13-14 वर्ष आम्ही कांद्याचंच पीक घेत होतो. पण काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे जेव्हा माल असतो तेव्हा बाजार नसतो, जेव्हा बाजार असतो तेव्हा माल नसतो, असं होतं कधी कधी. आणि असं एक काय होतं माहिती आहे का, थोडेसे बोटावर मोजणे इतके शेतकऱ्यांकडे आता कांदे असतील, त्यात त्यांचं नुकसान पण तितकंच असणार आहे. इतक्या दिवस कांदा टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. आणि शेतकऱ्याला मेन म्हणजे कांदा लागवड असो, कोणत्याही पीक असो, खूप काही खर्च असतोय बरं का त्यामागे. कांद्याचं रोप टाकणं असेल, पुन्हा तिथून पुढे फवारणी, कांद्याची लागवड, खुरपणी, काढणी असेल, पुन्हा त्या बॅग वगैरे, भरपूर काही खर्च असतोय. मजुरी तर वेगळीच, कांद्याला मजुरी जास्त लागते. आणि कांद्याच्याच बाबतीत नाही तर असा समजा दुसरा माल असेल, त्या बाजार वाढले ना का लगेच सगळीकडे बाजार वाढले. पण त्याच वेळी जर बाजार नसतात, जेव्हा कधी कधी शेतकरी अक्षरशः टॉमॅटो रस्त्यावर फेकतात, कोथिंबीर, म्हणजे पर्याय नसतो त्यांना त्यावेळी असं काहीच होत नाही, म्हणजे कोणी काय म्हणत नाही त्याबद्दल की नाही शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं. 1-2 बातम्या येतात, थोडंफार बोललं जातं त्या विषयावरती, परत जास्त काय कोणी बोलत नाही. म्हणजे असं आहे, शेतकऱ्याची एकच बाजू पाहिली जाते. जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हाच सांगतात, आणि जेव्हा बाजारभाव कमी असतात तेव्हा त्या प्रमाणात म्हणजे बोललंच जात नाही, इतकं बोललं जात नाही. थोडंफार बोलतात, जास्त काय कोणी बोलत नाही त्याबद्दल. तर शेतकऱ्याचे खूप काही कष्ट आहेत, प्रामाणिक प्रयत्न आहेत. शिवाय शेतकरी स्वतः जे कष्ट करतो ते तर कधीच, म्हणजे दुसरं जर कोणी आलं आपल्या शेतामध्ये तर आपण मजुरी देतो, तसे स्वतःचे कष्ट कोणत्या शेतकऱ्याने त्यामध्ये मिळवलेत की नाही मी आज दिवसभर काम केले, माझे पण 400-500 त्यामध्ये ॲड करू, असं अजिबात नाही. खूप भांडवल लागते, म्हणजे सोपं नाही बरं का शेतीचं. पण फक्त मला एवढं सांगायचं आहे की एकच बाजू पाहिली जाते शेतकऱ्याची, दुसरी बाजू पाहिली जात नाही. बरं त्यातल्या त्यात आता एक मी म्हणते असेल 45-40-50 पर्यंत काय बाजारभाव असेल तो असेल, पण त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला तोच बाजारभाव मिळतो का नाही. आणि त्यात राहिलेत किती कांदे कोणाकडे, आता एक बोटावर मोजण्या इतके शेतकऱ्यांकडे कांदे आहेत, त्यात त्यांचंही नुकसान खूप आहे. म्हणजे अवघड आहे सगळं बरं का. पण ज्यावेळेस असं नुकसान होतं ना त्यावेळेस सुद्धा असंच ट्रेंड यायला पाहिजे. आता कसा ट्रेंड आलाय तसा ट्रेंड यायला पाहिजे सगळीकडे, म्हणजे सगळीकडे तेच पाहिजे, बाजार कमी झाले.